हे गाईज, कसे आहात तुम्ही? आज मी आली आहे तुमच्यासाठी घेऊन नायका सेल रेकमेंडेशन्स. तर मी ना खूप सारे नायका सेल रेकमेंडेशन्स बघायची आधी, आणि मी असं विचार करायची जेव्हा मी इंडियाला जाईल तेव्हा मी नक्की हे करेन. तर आता मी इंडियामध्ये आहे लकीली, सो मी विचार केला की वाय नॉट टू मेक नायका सेल रेकमेंडेशन्स. आता परफेक्ट टाईम आहे, परवा नायका सेल आहे. आय एम नॉट रेकमेंडिंग यू टू बाय, म्हणजे सेल असतो तेव्हा असं खूप सगळे असे व्हिडिओज बनवत असतात. पण नाही आहे की तुम्ही बाय आल्याच पाहिजे, बट जर तुम्ही बाय करणार असेल तर दिस इज द राईट टाईम. कारण की सेलमध्ये म्हणजे आपण नेहमी जे युजली बाय करतो ते आपल्याला जर 60% ऑफ मिळणार असेल तर वाय नॉट टू बाय दॅट, राईट? सो आता मी जास्त बडबड नाही करत, लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. ओके, सो फर्स्ट आहे स्किन केअर. आणि मी ना खूप साऱ्या क्लिनिकचं प्रोडक्ट्स यूज करते. म्हणजे जेव्हा मी US मध्ये खूप सारं क्लिनिक, म्हणजे पूर्ण भरभरून क्लिनिक आहे. सो मी विचार केला जरा क्लिनिकला आपण रेस्ट करूया, आणि आपण माझी इथे येऊन थोडीशी स्किन रिॲक्ट करायला लागलेली, आणि मला जास्त हायपर पिगमेंटेशन आलेलं. आणि असं नाही की माझं हायपर पिगमेंटेशन आधी नव्हतं. सो मी काहीतरी येण्यासारखं मध्ये प्रोडक्ट यूज केला, त्याच्यामुळे माझा हायपर पिगमेंटेशन ट्रिगर झालेलं. स्टार्ट करूया स्किन केअर रेंजने. सो फर्स्ट आहे हे प्लमचं नायसिनामाइड रेंज. आणि मला ना ॲक्च्युली म्हणजे स्किन केअरमध्ये फ्रेग्रन्स अजिबात नाही आवडत. सो दिस इज द बेस्ट म्हणजे स्किन केअर रेंज, ज्याच्यामध्ये काही फ्रेग्रन्स नाही आहे, आणि नायसिनामाइड आहे, हायलुरॉनिक ॲसिड आहे. सो मी हा रोज यूज करते, प्लमचा नायसिनामाइड अँड राईस वॉटरचा टोनर. खूप बेस्ट आहे हा, आणि काही स्किनला रिॲक्ट वगैरे नाही होत. मला माझा फेवरेट आहे हा टोनर. सेकंड आहे प्लमचा राईस वॉटर अँड नायसिनामाइड सिरम. हा एकदम जेंटल आहे स्किनला, मस्त तुमची स्किन ब्राईट करता. बट मी तुम्हाला ब्राईट नाही बोलणार, ह्याला तुम्हाला ना ॲटलिस्ट 15-20 डेज यूज करू शकतात. आणि फर्स्ट ना जर मी तुम्हाला टिप देते समथिंग, तर तिने ना मला इथे म्हणजे स्किन केअर यूज केलं. सो तुम्ही पण ते हॅक यूज करू शकतात. जर तुम्हाला सिरम यूज करायचं असेल तर तुम्ही इथे ट्राय करू शकतात की हे तुम्हाला सूट करतं आहे की नाही, आणि सूट करत असेल तर यू कॅन डेफिनेटली बाय दिस. सो चांगला प्रोडक्ट आहे खूप हा. आणि मला ना म्हणजे आता मी फुल त्याचं एम्प्टी करून तुम्हाला अजून चांगला रिव्ह्यू देऊ शकते, बट आतापर्यंत माझं काही असं त्या सिरमबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. हा राईस वॉटर अँड नायसिनामाइडचा रेंज खूप जास्त आवडतो, आणि आय नो की मी रेकमेंड करते, बट तुम्ही तुमचा पॅच टेस्ट आणि जर तुम्हाला ते सूट होणार आहे की नाही ते तुम्ही पहिलं बघा. जस्ट मी रेकमेंड करते म्हणून बाय करू नका, ही मी चुकी केलेली आहे. आणि माझ्या पण कारण की काही लोकांना म्हणजे जे मला सूट होतं ते तुम्हाला मे बी नाही होऊ शकत, त्याच्यामुळे तुम्ही जस्ट टेक केअर करा. हे होतं माझं म्हणजे मोस्ट फेवरेट स्किन केअरवालं थिंग. आणि मी क्लिनिकचा मॉइश्चरायझर पण यूज करते, आय डोंट नो हा वाला आहे, आणि माझा मोठा पण मॉइश्चरायझर आहे क्लिनिकचा हा. सो जर तुम्हाला असं हाय एंडमध्ये हवा असेल तर दिस मॉइश्चरायझर इज नाईस. आणि ॲक्सेस वायचा टोनर हाय एंडमध्ये खूप जास्त चांगला आहे. सिरम विसरून गेली, हा आहे मिनिमलिस्टचा नायसिनामाइड सिरम. सो मी तुम्हाला एक टिप सांगते नायसिनामाइड सिरमबद्दल. जेव्हा पण तुम्ही नायसिनामाइड तुमच्या रुटीनमध्ये इंटिग्रेट करणार असाल तेव्हा 0.5पासून स्टार्ट करा, किंवा 0.5 जे पण आहे ते. तेव्हा मग तुम्ही बघू शकतात की तुम्हाला सूट होत आहे नाही सूट होत आहे. आणि मी अजून मिनिमलिस्टचा एक नाईट टाईम स्किन केअर रुटीन ट्राय करते. ते जेव्हा जाईल त्या 15-20 डेजने मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकेन. आणि तुम्ही यूज करतात का मिनिमलिस्ट, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही थोडं, मला माहिती आहे आता इथपर्यंत बघितलं असाल तर प्लीज हाईप करा, हाईपने खूप हेल्प होते स्मॉल क्रिएटर्सची. सो ओके, सो आता वळूया आपण मेकअप कॅटेगरीकडे. आणि मेकअप कॅटेगरी म्हणाली तर हा माझा फेस टिंट तर येणारच. हा तर माझा फेवरेट फेस टिंट आहे. मी सप्टेंबरमध्ये स्टार्ट केलेला हा, आणि आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आता 3 महिनेच झाल्यात. बट मी ना ॲक्च्युली हा डेली यूज करते. डेली पण नाही म्हणा, ऑल्टरनेट डे, जसं काही आता शूट करायचं असेल तर मी यूज करते, किंवा काही व्हिडिओ बनवताना हा यूज करते. कारण की फाउंडेशन खूप जास्त हेवी होऊन जातं, आणि विंटर्समध्ये ना असा ड्यूई मेकअप खूप छान वाटतो. सो त्याच्यासाठी हा फेस टिंट खूप मस्त आहे. आणि मी तुम्हाला सांगते की हा तुमच्या मेकअप वॅनिटीचा मस्ट हॅव प्रोडक्ट आहे. हा फेसेस कॅनडाचा स्ट्रोब क्रीम. तर हा ना ॲक्च्युली खूप जास्त चांगला आहे. मला ना स्ट्रोब क्रीम आणि पहिला हायलायटर इतका आवडायचा नाही, बट जेव्हापासून मी हे फेसेस कॅनडाचं स्ट्रोब क्रीम वापरायला स्टार्ट केले, देअर इज नो गोईंग बॅक. मी तुम्हाला सांगते असा मस्त रोझी टेक्स्चर येतो गालांमध्ये. आता नाही मी यूज केला आहे, बट स्टील मी तुम्हाला यूज करून दाखवू का होते. मी
बाकीचे प्रोडक्ट्स ऑलरेडी मी फुल मेकअप केला आहे, तर मी विचार केला नाही करत. बट हा मी तुम्हाला करून दाखवते. तुम्हाला हा ना हातात घ्यायचा असतो, बट मी येण्यासारखं डायरेक्ट लावते. असं नको लावू तुम्ही. तर हा आता तुम्हाला दाखवते. तुमच्या म्हणजे मी आता ब्लश ऑलरेडी लावला आहे आणि त्याच्यावरती हा ना असं तुम्हाला बघू शकता तुम्ही. असा हा घाल बघा आणि हा बघा. अँड आय नो की थोडं चष्म्यामध्ये प्रॉब्लेम होतो दिसायला, तर मी ना तुम्हाला हातावरती एक त्याचा ना हा एक ड्रॉप बस आहे आणि त्याच्यानंतर लुक ॲट दॅट. बघितलं असं म्हणजे तुम्ही मेकअपला ना हा स्ट्रोब क्रीम पूर्ण एन्हान्स करून टाकतो. तुम्ही खूप छान आहे हा स्ट्रोब क्रीम. सो मी ब्रश तर इकडे तुम्हाला दाखवलंच, तर मी ब्रश का नाही रिकमेंड करणार. हा खूप जास्त चांगला ब्रश सेट आहे. म्हणजे USP काय की हा होल्डरसोबत येतो. आता मी तुम्हाला लावून दाखवलं आणि म्हणजे कुठे पण असं जस्ट टाका अँड दॅट इट्स इनफ. आणि अजून एक मार्सा मी इकडे तुम्हाला सांगते की तो ना 3-in-1 एक ब्रश आहे, तो मला घ्यायचा आहे. तो पण खूप चांगला आहे ब्लशेस. सो 2 मी ब्लशेस सांगते तुम्हाला. हा आहे फे ब्युटीचा ब्लश, सिली हुडा ब्युटीचा ब्लश. आणि मी ह्याच्यावरती ना दोन्ही शॉर्ट्स केल्यात. सो तुम्हाला जर स्वॉच पाहिजे असेल तर जाऊन माझं इंस्टाग्राम चॅनल बघा. खूप चांगली आहेत हे 2 ब्लश. फे ब्युटीचा सिली इज माय न्यू फेवरेट. हा मी इकडे लावलेला आहे, तुम्ही बघू शकतात. असं वाटणारच नाही, डिफरन्स काय वाटतच नाही आहे ना. असं लाईक कसं म्हणू, खूप जास्त चांगला असं ब्लेंड होऊन जातो. छान आहे आणि फे ब्युटी पण छान आहे. बट मला जास्त फे ब्युटी का आवडला माहिती आहे, कारण की ह्याचा कलर खूप जास्त चांगला आहे. हा तुम्हाला म्हणजे हा एक जर ब्लश असेल ना तुमच्याकडे, तुम्हाला कोणत्याच ब्लशची गरज नाही लागणार. रेकमेंड करायचं कधी पण चुकूनसुद्धा लिपस्टिकला ब्लश म्हणून नका यूज करू. लिपस्टिकचा पिगमेंट वेगळा असतो, ब्लशचा पिगमेंट वेगळा असतो. सो त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता आहे. आय नो काय म्हणजे खूप लोक, इन्फ्लुएन्सर्स लोक, नॉर्मल लोक पण कधी करतात. कधीतरी इट्स ओके, लाईक वन्स इन अ ब्लू मून इट्स ओके. बट नेहमी यूज केला तर तुमच्या फेसला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे आय एम जस्ट सजेस्टिंग यू. बाकी तुमच्यावर. लिपस्टिक्स, सो ह्या सगळ्या लिपस्टिक्स आहे. तर मी माझ्या हातावरतीच आता स्वॉच करून दाखवते. तर ही आहे नायकाची चाय. ही आणि सिली मला असं वाटतं सेम आहे. ही आहे नायकाची चाय. ही ना आधी एवढीशी यायची आणि आता ही ह्याच्यामध्ये येते आणि प्राईस त्यांची सेम आहे. सो खरंच ग्रॅब करा. अँड आहे ही मूजवाली नायकाची इन द शेड रोज ऑल डे. ही पण चांगली आहे. बट ह्याच्यामध्ये ना ही थोडीशी माझ्या स्किनला वॉश आउट होते. सो जर मी लिप लायनर लावला ना तर छान वाटेल रोज ऑल डे. बट जर तुम्ही माझ्या एक शेड खालती असाल ना तर तुम्हाला ही विदाऊट लिप लायनर पण सूट करेल. ही शार्लेट टिल्बरीची पिलो टॉक इन द शेड डार्कवाला जो लास्ट आहे ना शेड तो. आणि ती मी आता पिलो टॉक लावली पण आहे. एकदम म्हणजे असे सॅटिन फिनिश आहे. हे सगळे हे मॅट आहे. ही अशी मूजवाली टेक्स्चर आहे आणि ही आहे सॅटिन फिनिश. मला ना सॅटिन फिनिश टू बी ऑनेस्ट आवडायची नाही, बट माझ्या बेस्ट फ्रेंडने मला रेकमेंड केलेलं आणि मला आवडलं. एक्सपेन्सिव्ह आहे, बट कधी एक्सपेन्सिव्ह गोष्टींमध्ये पण इन्व्हेस्ट केले पाहिजे मला असं वाटतं कधीतरी. कलर बारची म्हणजे शार्लेट टिल्बरीचा ड्यूप आहे कलर बार. म्हणजे ही सेम नाही आहे, बट मी खूप सारे कलर बारचे लिपस्टिक यूज करते ज्याच्यामध्ये ही मला खूप आवडते. आणि अजून एक आहे, ती पण मी खालते टाकेन, आता माझ्याकडे ती दिसत नाही आहे. सो ही आहे, मी तुम्हाला ही अशी रोझी टेक्स्चर आहे बघा. अनस्पीकेबल सिनफुल मॅट कलर बारची खूप छान आहे ही लिपस्टिक. ओके, सो ऑलमोस्ट अंधार व्हायला आलेला आहे. आता आपण हेअर केअरकडे जाणार आहोत, बट मी चुकून प्लमचा फेस वॉश रेकमेंड करायला विसरून गेली. तर हा मी रोज यूज करते आणि मला खूप आवडतो हा प्लमचा फेस वॉश. बघतात की मी इतका वापरला आहे. इंडिवाईलचा चंपी ऑइल हा खूप चांगला आहे टू बी ऑनेस्ट. ह्याला तुम्ही असं खूप साऱ्या वेजने यूज करू शकतात. लाईक सिरम हेअर ऑइल कसं पण यूज करू शकतात. बट जर तुम्ही सिरम करणार असाल यूज तर एकच ड्रॉप घ्या. आणि सेकंड आहे डवचा
तो सिरम स्प्रे तो पण खूप चांगला आहे, मला तो खूप आवडतो. हे सगळे मी माझ्या विशलिस्टमध्ये, हे मी स्वतः बाय करणार आहे, ते तुम्हाला मी सजेस्ट करते. आणि जेव्हा मी ते येईल तेव्हा मी असा शॉर्ट व्हिडिओ पण करेल, सो तुम्हाला पण कळेल. आणि नेक्स्ट आहे मॉक्सीचा ड्राय शॅम्पू. मॉक्सीचा ड्राय शॅम्पू पण खूप जास्त चांगला आहे. मॉक्सीचा ड्राय शॅम्पू, मग त्याच्यानंतर बायलाचा शॅम्पू, तो पण माझा संपला आहे. मी तुम्ही एमटीजमध्ये बघू शकता. एमपी हेअर ऑइल खूप जास्त आवडतं, म्हणजे मी आता ऑलमोस्ट त्याला संपवलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काही उरलेलं नाही आहे, थोडंसंच उरलेलं आहे. ते हेअर केअर कॅटेगरीजमधले मी तुम्हाला जास्त रेकमेंड नाही करत. जे मी यूज करते आणि जे मला माहिती आहे तेच करते. जे प्रोडक्ट्स आहेत जे मी तुम्हाला फक्त सांगते ते मला आवडलेले प्रोडक्ट्स आहेत आणि ते माझं स्कॅल्प ऑइली आहे. म्हणजे मी आज धुतले केस तर उद्या संध्याकाळपर्यंत माझे केस ऑइली होऊन जातात. सो या दॅट वॉज ऑल अबाउट इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि मी बाकी जे माझे रेकमेंडेशन आहेत अफोर्डेबल कॅटेगरीजचे आणि ते सगळे ते मी खालती लिहीन जे मी स्वतः बाय करणार आहे. म्हणजे मी पहिलं इन दिस व्हिडिओवालं टाकेन आणि माझं विशलिस्टवालं टाकेन, सो तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. आणि तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे मी ट्राय केलेलं असं तुम्हाला काही वाटतं की हे अपूर्वा तू बाय केलं पाहिजे, चांगलं आहे सेल कॅटेगरीमध्ये, तुम्ही बाय करणार आहात, ते तुम्ही मला खालती सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ब्लॅक हार्ट टाकायला विसरू नका. अँड दॅट्स अबाउट इट. आणि प्लीज अजून फक्त एक लास्ट थिंग, हाईप करायला व्हिडिओ विसरू नका. हाईप केल्याने खूप मदत होते. वॉज ऑल अबाउट इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा. म्हणजे हे सगळे माझे म्हणजे मी रिपर्चेस करणार आहे ते वाले सेल रेकमेंडेशन आहे जे मी स्वतः यूज केलेले आहे. आणि जे हेअर केअर कॅटेगरीमध्ये मी सजेस्ट केले आहे ते मी फक्त इंडिवाइल्ड माझ्याकडे आणि बाकी सगळे सजेस्ट केलेले ते मी स्वतः बाय करणार आहे सेलमध्ये. सो या तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अँड टिल देन तुम्ही मला हाईप करायला विसरू नका. माझ्या नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत सबस्क्राईब करा, हाईप करा, कॉमेंट भरभरून करा. तुम्हाला जर काय असं पॉझिटिव्ह फीडबॅक असेल, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असेल तर नक्की मला सांगा की कसा अजून मी इम्प्रूव्ह केला पाहिजे व्हिडिओ आणि ते सगळं. अँड या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला हाईप करायला विसरू नका. बाय बाय.